तिचा अपघात झाला असं सगळ्यांनी मान्य केलं होतं. त्याच महिलेला तिच्याच नवऱ्याने सुपारी देऊन संपवल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय. आधी जो एक साधा अपघात वाटत होता, नंतर तोच अपघात थंड डोक्याने केलेला मर्डर निघाला. या घटनेनं बुलढाणा जिल्ह्याचं जळगाव जामोदर हे हादरलंय. पण नेमकं एका नवऱ्याने आपल्या बायकोला असं का संपवलं? त्या महिलेचा अपघात झालाय हे सगळ्यांनी कसं मान्य केलं? याचीच थरारक कहाणी या व्हिडिओतून पाहणार आहोत. 2 मार्च सकाळची वेळ आणि शाळेत जाणाऱ्या पत्नीचा पत्नीनेच रचलेला तो भयानक काळ. पातुर्डा येथील रहिवासी असलेल्या शिक्षिका वृषाली गावंडे नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने पिंपळगाव काळे येथील शाळेकडे निघाल्या होत्या. पण कवठळ गावाजवळ एका भरधाव मालवाहू वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वृषाली यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी ही अपघाती मृत्यूची नोंद केली, पण वृषालीच्या नातेवाईकांना यातून घातपाताचा संशय आला. अपघात की नेमका घातपात? नातेवाईकांच्या संशयावरून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. तांत्रिक पुरावे गोळा केले, कॉल डिटेल्स तपासले गेले आणि एकामागून एक धक्कादायक धागेदोरे हे हाती लागत गेले. पोलिसांच्या तपासात जे निष्पन्न झालं त्याने सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. तर आपल्या पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे 2 मार्च 2026 रोजी फिर्यादी मनीष दिगंबर गावंडे यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांची जी सून होती वृषाली प्रकाश गावंडे हिचा कोणीतरी अज्ञात वाहनाने धडक देऊन अपघात केलेला आहे. या फिर्यादीवरून आम्ही एक गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यासंदर्भात आम्ही तपास केला. त्या तपासामध्ये आम्ही काही साक्षीदार बोलवले, त्यांचे नातेवाईक बोलवले. तर त्यांच्या नातेवाईकांनी याच्यावर थोडा संशय उपस्थित केला. मग पोलीस स्टेशनचे इन्चार्ज नितीन पाटील साहेब तसेच SDPO साहेब यांनी त्याचा सखोल चौकशी केली. गोपनीय जी यंत्रणा आहे ती हलवली आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही संशयास्पद सापडले. त्याच्यानंतर आम्ही त्याचा तांत्रिक तपास केला. CCTV असतील, सगळे जे काही कॉल रेकॉर्ड्स असतील त्याची तपासणी केली आणि काही संशयित आम्ही वाहनं त्याच्यातनं आम्ही निष्पन्न केली. आणि त्यामार्फत त्यांची चौकशी केल्यानंतर असं कळालं की यांचे जे मृतक होती वृषाली प्रकाश गावंडे, यांचे पती प्रकाश गावंडे तसेच मंगेश साहुळकर आणि गाडी चालक मंगेश सूर्यवंशी असे 3 लोक याच्यामध्ये निष्पन्न झाले. आणि यांची ज्यावेळेस आम्ही सखोल तपासणी केली, चौकशी केली, सगळे तांत्रिक पुरावे हस्तगत केल्यानंतर जे काही माहिती आली त्यांचं इंट्रोगेशन केलं, सायंटिफिक इंट्रोगेशन. त्याच्यानंतर असं कळालं की जे यांचे पती होते प्रकाश गावंडे यांनी पैसे देऊन या खुनाचा कट रचला आणि पैसे दिल्यानंतर जो चालक होता मंगेश सूर्यवंशी यांनी ती गाडी अशा पद्धतीने चालवली, त्या महिलेला मागून धडक देऊन तिचा खून करण्यात आला. ज्या व्यक्तीवर वृषाली यांनी आयुष्यभर विश्वास ठेवला तोच व्यक्ती त्यांचा काळ ठरला होता. वृषाली यांचा पती प्रकाश गावंडे यानेच आपल्या पत्नीचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली होती. प्रकाशने गावातील मित्र मंगेश याच्या मदतीने वाहन चालक मनीष सूर्यवंशी याला 1 लाख रुपयांची सुपारी दिली आणि स्वतःच्याच पत्नीचा अपघाताचा बनाव रचून असा खून घडवून आणला. पोलिसांनी आता या 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. गुन्ह्यात वापरलेलं वाहन आणि सुपारीची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. पण 7 जन्माच्या शपथा घेणाऱ्या पतीनेच पत्नीचा असा क्रूर अंत केल्यामुळे या घटनेनं संपूर्ण जिल्हा सुन्न झालाय. नेमकं या घटनेवर तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा.